बन के आई ही शेर बन के जाएंगे। सोचने वाले तो यहाँ सोच के रह जाएंगे। शेर बन के आई ही शेर बन के जाएंगे। सोचने वाले तो यहाँ सोचते रह जाएंगे। खेलने को आए हैं खेल कर ही जाएंगे। देखने वाले तो सारे देखते रह जाएंगे। अरे देखेंगे लेकिन क्या देखेंगे? केपीएल कर्जत प्रीमियर लीग, केपीएल कर्जत प्रीमियर लीग, केपीएल। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलूया। आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाले। जय आणि सागर ही जोडी आपण पाहतोय। प्रत्येकी 4 षटकांचे सामने असतील। एकच षटक। हॅलो संदीप गायकवाड सुरू करूया आजच्या या महाराणी संग्रामाला। क्रिकेटचा थरार आपण पाहतोय। कर्जत तालुका मात्र दुमदुमला जाणाऱ्या कर्जत नगरीत खऱ्या अर्थाने कडावचं शिवशक्ती मैदान, ज्याने गतवर्षी उच्चांक गाठला गर्दीचा शिवशक्ती क्रिकेट सामन्या दरम्यान, परंतु त्याच्याही पलीकडे वैशिष्ट्यपूर्ण केपीएल आज या मैदानावरती घडली जाते। आणि या क्रिकेटच्या महाराणी संग्रामाला एक चांगला मानाचा मुजरा करून वळूया मैदानाकडे। पहिल्या 2 षटकांसाठी नक्कीच पुढचं पाचारण करेल तुमच्यासाठी आपण साथी समालोचक आज संदीप गायकवाड, मी स्वतः संदीप बोराडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तमाम क्रीडा रसिकांना मान्यवरांना घेऊन जाऊया पहिल्या चेंडूच्या मैदानाकडे। पहिल्या चेंडूसाठी पुढचा आवाज ऐकणार आहे तो साथी समालोचक संदीप गायकवाड यांचा। धन्यवाद। जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहे सर्व संघ मालकांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर तुम्ही विराजमान व्हायचे। तसेच या ठिकाणी कर्जत तालुक्यातील मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय। पहिला चेंडू समाधानचा, पहिला चेंडू बैठला वाईट यॉर्कर टाकलेला चेंडू सुरेख सुरुवात आपण पाहतोय। गुड मॉर्निंग करत चेंडू जाऊन विसवला एसटी रक्षक दशरथच्या हातामध्ये। सुरेख सुरुवात शुभ सकाळ संकेत चांगले दिले गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती। निर्धाव चेंडूने आपण या पाहतो सुरुवात झाली। सुरेख असं मैदान वरती पाहिलं गेलं। बाल दिगंबरला आपण वंदन करूया। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत हा चेंडू गेला। सुरेख फटका टॅप केलाय चेंडूला गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू स्वीपर रेंज मध्ये चेंडू झाला फरार। आणि पहिला या स्पर्धेतील पाहतो एक सुंदर चौकार। पाहिला गेला पहिला निर्धाव चेंडू टाकण्याचा मान समाधानने मिळाला। पहिला चौका ठोकण्याचा मान सागरने मिळवला। सुरेख फटका चेंडू भिरकावून दिला जातोय डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार। एक सुंदर लजकदार चमकदार षटकार। मास्टर तत्पूर्वी सर्वांना विनंती की 2 व्हीलर ज्या कोणी मैदानाच्या बाजूला लावल्या त्यांना विनंती आहे की आपल्याला इथे पार्किंगची अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे। विनाकारण त्या बाईक मात्र रस्त्यात अडसर ठरतील, प्रेक्षकांना अडसर ठरतील अशा ठिकाणी लावू नका विनंती आपणास। चौथा चेंडू आपण पाहतोय सुरेख पुन्हा एकदा फटका चेंडू भिरकावून दिला जातोय। काऊ करूच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार। एवन क्वालिटी ब्रँडेड फटका सागर ब्रँडेड फटका पाहतोय षटकार 6वा। थँक्यू डिजे मास्टर। या ठिकाणी CSK अर्थात 9515चा संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेत। विनंती करतोय संजयदा कोलंबे यांनाही आपणही व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। 2 खेळाडू एकमेकाच्या संघात खेळणारे एकमेकाची उणीवा जाणणारे गोलंदाज समाधान त्याच्या विरोधात खेळतो सागर। 2 पाहतो एकमेकाच्या विरोधात गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसतात। सुरेख अशी सुरुवात पहिला चेंडू निरखून पाहिला गेला त्यानंतर चौकार आणि 2 षटकार अर्थात 4 चेंडू 16 धावा या ठिकाणी घेतल्या जातात। सुरेखरित्या सुरुवात
या ठिकाणी राऊंड विकेट असा मारा केला जाणार. सुरेख लाईन अँड लेनमध्ये थोडासा चेंजेस केलं. आपण पाहतो निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला तो 2 निर्धाव चेंडू आणि 1 चौका 2 षटकाराने धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सुरेख सुरुवात पाहतोय फलंदाजीमधून. जरी 2 चेंडू निर्धाव गेले असतील तर 3 चेंडू जे जोरदार पहार झाले सुरेखरित्या आपण पाहायला गेले. या ठिकाणी शेवटचा चेंडू सुरेखरित्या कभी तुम चले कभी हम चले कभी हमारा बल्ला हमारी गेंद. पहिला झटका सागरच्या स्वरूपात CSK 9515 संघाला. थँक्यू मास्टर. विनंती असेल आपण फास्ट घ्यायचे वेल आपण थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघाला विनंती असेल. आपण पाहतोय नवीन फलंदाज सागरची जागा घ्यायला मैदानाकडे रवाना झालाय. नवीन फलंदाज सूरज चव्हाण आपण पाहतोय या ठिकाणी. आपण पाहतोय वेनगाव या संघाकडून खेळणारा खेळाडू आज पाहतोय CSK 9515 संघाकडून खेळतो. 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभं राहिलेला त्यांनी चौकार पाहिले 2 षटकार पाहिलं आणि सागरचा विकेट पहिला गडी पहिला विकेटचं पतन पाहिलं. 16 धावेवरती आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालं. रुपेश हा गोलंदाज पाहतोय स्कूल एंडकडून गोलंदाजी करतोय. गॅपमधून चेंडू थर्डमॅन रिझर्व्हमध्ये चेंडू जाणार पॅव्हलियन कक्षामध्ये. चेंडू सीमारेषा पार चेंडू झाला फरार. पंचांचा इशारा चौकार. थँक्यू मास्टर. या ठिकाणी फलंदाज झोका घेतोय या कळावच्या मैदानात. सुरेख घुटना टेक और तमाशा देख फटका. चेंडू सीमा रेषा पार जाऊन पोहोचलाय. जयच्या बॅट मधून निघालेला एक सुरेख आणि लाजवाब षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जयही 10 धावेवरती जाऊन पोहोचला. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती नेऊन ठेवले. पुढचा चेंडू सुरेख चेंडू बॅटची कडा दिनकर त्या ठिकाणी तैनात भिंत उभी केली. चेंडूला अडवलं गेलं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ज्याप्रमाणे सागरने सुरुवात केली होती आपल्या 6 चेंडूमध्ये 16 धावाकडून माघारी परतला. जयनी त्यात दिमागदारने सुरुवात केली. 3 चेंडू 10 धावेवरती खेळतो. धावसंख्या 26 वरती नेऊन ठेवले. चौथा चेंडू रुपेश सुरेखरित्या या ठिकाणी गोलंदाजीचं वलन देणारा चेंडू. आपण पाहिलं लेक्स्टमध्ये पडलेला चेंडू थोडासा बाउन्स होऊन जाऊन एसटी रक्षक मास्टर माइंड दशरथच्या हातामध्ये जाऊन विसावला. सुरेख फटका. पुन्हा एकदा पाहतोय गॅपमध्ये गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब कामगिरी करतोय. चेंडू जाणार सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकारा झेल घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. प्रयत्न फसला गेला. जीवदान या ठिकाणी जयला आणि पुन्हा एकदा चौकार. सुरेखा पुन्हा एकदा पाहतो घुटनाटेक तमाशा देख मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकं या ठिकाणी समाप्त होतात. या षटकातही पाहतो आपण पहिल्या षटकात 16 आणि ह्या षटकात 14 अर्थात प्रतिषटक 15ची सरासरी राखली गेली.
करंट रन रेट 15.00 आपण पाहायला गेला. 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. 2 षटकांचा सामना या ठिकाणी संपला जातो संदीप. 2 षटकामध्ये सुरेख सुरुवात आपण पाहतो. जरी 1 विकेटचं पतन झालं असेल पण 30 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडीशी विचारपूर्वक कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना, कारण प्रत्येकी 4 षटकांचा सामना. दिनकर तलपे नेहमीच वडवली संघाकडून पहिले षटक घेऊन येणारा गोलंदाज आज पाहतोय आपल्या संघातून 3रं षटक घेऊन येतो. वैयक्तिक पहिलं असेल, सांघिक 3रं षटक. आणि 3रं षटकामध्ये किती धावा कुठले जाणार, काय होणार, काय बिघडणार, काय घडणार हे सांगण्यासाठी संदीपजी बोराडे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये निकेश राऊत, अपडेटर पाहतो आपण टेनिस क्रिकेटची टीम, आणि रनरेट अपडेटर कुणाल सर आज आमच्या सोबत जोडले जावेत. पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे, अर्थात रॉनी डिझेकडे. धन्यवाद संदीप गायकवाड सर. श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होतो. बाल दिगंबराला मानाचा नमस्कार. त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे 3ही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती व शंभू राजे यांना मानाचा त्रिवार मुजरा करून आजच्या समालोचनाची सुरुवात करतो. जाऊया मैदानाकडे. साथीला जोडले गेले ते मात्र संदीप गायकवाड. आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत निकेश राऊत, नितेश तरे, आणि अपडेटरच्या भूमिकेत गौरव सावंतची संपूर्णपणे यूट्यूबच्या माध्यमातून टीम. आणि त्याच्यानंतर डीजे मास्टर रॉनी. दिनकर तलपेचा पहिला आगाज. 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहतोय. पंचांनी मात्र बाद घोषित केलंय. पंचांचं बोट सरळरित्या आपण पाहिलं, हळुवारपणे का होईना परंतु उंच दिशा घेताना दिसलं. कवायतीचा प्रकार मैदानात सादर केला गेलाय. थंडीचं वातावरण आहे संदीप गायकवाड, आणि या थंडीच्या वातावरणात ज्याने सकाळी लवकर उठला आणि ज्याने मात्र धावण्याचा न चालण्याचा सराव केला तो मात्र नक्कीच फिट राहतो. अशा परिस्थितीत पंचांना कवायतीचा प्रकार सादर करायला लावतोय तो गोलंदाज दिनकर तलपे, ज्याने या मैदानात पहिलं स्वतःचं वैयक्तिक षटक फेकलंय. सांघिक 3रं आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र दुसरा फलंदाज बाद घडवलाय. समाधान कोलंबेला लगावलेल्या 3 चपराक, आणि त्याच्यानंतर समाधान कोलंबेने शेवटच्या चेंडूवर का होईना सागर कोलंबेला तंबूची दिशा दाखवली आहे. एक चांगला रणसंग्राम क्रिकेटच्या माध्यमातून या मैदानावरती रंगवला जातोय. KPL पर्व 2 खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांनी KPL पर्व 1चं मात्र सुख समाधान घेतलं, आणि त्याच सुख समाधानाच्या वरती नांदी ही KPL पर्व 2ची पाहायला मिळते. अतिशय दिमागदार असं आयोजन आहे, ज्याची मात्र ख्याती आहे रायगड ठाणे जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण एक चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय. भल्या भल्यांना लाजवेल अशा प्रकारची ही स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं जे स्वागत करूया, कारण त्यांच्या असण्यानेच मात्र या स्पर्धांना सहकार्य लाभलं जात आहे. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सध्या एकेरी स्वरूपातली धाव घेतली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावफलक जो स्थिरावला होता त्याला मात्र पुढे वाटचाल दिली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. अद्यापही 3रं षटक प्रगतीपथावरती असताना 31 अंकावरती 2 लॉस 31 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. दिनकर तलपे ज्याने आल्या आल्या मात्र फलंदाजाला बाद केलाय. थोडंसं दडपण आहे, परंतु त्याच्यानंतर फलंदाज कशा प्रकारे फळी साकारतायत ते पाहूया. सुरेख फटका जबरदस्त खेळला गेला, परंतु जबरदस्त आठवण करून दिली आहे मला गतवर्षी वेणगाव संघाच्या नाईट टुर्नामेंटची, ज्याप्रमाणे आज झेल टिपला गेला. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल ओमकार आशणेचा केशव टाणगे शेवटचा प्लेअर होता, आणि तिथेच मात्र छत्रपती तमनाथ संघ खेळताना दिसत होता. एकच प्लेअर बाहेर होता याच क्षणाला, आणि बाकीचे सगळे प्लेअर 38 सर्कलमध्ये विसावले, आणि केशव टाणगेंनी षटकाराचं रूपांतर केलं होतं. त्याच वेळी मात्र झेल टिपला गेला. एकच प्लेअर होता. आठवण झाली मला आजही, आणि त्याच वेळी मात्र ओमकार आशणे बॅकफुटवरती आला होता. पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अशा पद्धतीत मात्र झेल टिपला गेला. लाजवाब 3रा हादरा दिला जातोय सध्या मैदानात, तो म्हणजे 9595 CSK ला. आपण पाहतोय संघ मालक CSK 9515 चे संजय कोलंबे उपस्थित झालेत. मनापासून आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. मी म्हटलं होतं कवायतीचा प्रकार. सध्या आपण जर विचार करायला गेला तर मैदानात पहिला स्वैर चेंडू नोंदवला जातोय, तो गोलंदाज दिनकर तलपेच्या नावावरती. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट काढणारा गोलंदाज सध्या मैदानात दिशाहीन गोलंदाजी करतोय. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट उंचावलं गेलाय. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानात आपण पाहतोय, आणि पंच 4था हादरा देत आहेत, बाद घडवत आहेत तो मात्र या फलंदाजाला. सांग तुझे मनाने काय करतय DJ Wave Hall in the mix.
रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय थँक्यू रॉनी. नितीन धुले आपण पाहतोय सध्या मैदानात खेळायला अवतरला बीड संघाचा फलंदाज आहे. सध्या आपण जर विचार करायला गेला 9515 CSK साठी आपली वर्णी लावतोय 5व्या स्थानावरती आलेला खेळाडू आहे. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत वार केला. तलवारीला रक्ताची गरज असते तरच ती चालली जाते पुढच्या युद्धात. त्याच पद्धतीत जर विचार करायला गेला तलवारीला रक्त लागलं नाही तर मात्र तिला गंज सुद्धा चढतो. परंतु सध्या नितीन दुले आपल्या अकाउंटच्या ओपनिंगसाठी सज्ज झालेत. हा सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न अकाउंटची ओपनिंग केली गेली आहे. म्हटलं जातं संदीप गायकवाड जर बँकेत अकाउंटची ओपनिंग नसेल तर पैसे भरून सुद्धा काय फायदा नसतो. म्हणजे ते व्याज पण भेटत नाही आणि मुद्दलही भेटत नाही. तशा प्रकारे जर आपलं अकाउंट येथे क्रिकेटच्या मैदानात ओपन केलं नाही तर संघाला मात्र त्याचं सहकार्य मिळत नाही. परंतु नितीन धुळे सध्या मैदानात एकेरी स्वरूपातली धाव कमवत आहेत. 3 षटकांचा मला वाटतं ते खेळ संपुष्टात येताना दिसतोय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या अंकावरती. जरा 2 षटकांकडे नजर मारूया. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 16, त्याच्यानंतर द्वितीय षटकात धावा आल्या त्या 14, म्हणजे एकूण 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर मात्र दिनकर तलपेने सध्या मैदानात 3 विकेटचं पतन करत मात्र अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी या स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी पहिल्या सामन्यात दिनकर तलपेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम एवढं वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेटने वळण घेतलं कर्जत तालुक्यात. आमचं नेहमीचं म्हणणे असायचं 3 वर्षांपूर्वी की कर्जत तालुका मिरचीची बाजारपेठ आणि कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जायचा. त्याच कर्जत तालुक्याला आता क्रिकेटच्या नावाने सुद्धा ओळखलं जात आहे. हीच खरी कर्जतकरांची खासियत आहे. अजून बरीच काही माहिती आपण कर्जतकरांच्या वासियातून घेणार आहोत. सध्या मैदानाकडे वळूया. सांघिक कोट्यातलं 4थं षटक प्रगती पथावरती येत आहे. जय हनुमान कलंबोली संघाचा उजव्या हाताचा क्रिसगेल समजला जाणारा संतोष गारे सध्या गोलंदाजी मार्कवर. तर कर्जत लायन्स वर्सेस नेरल वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपली लिस्ट घेऊन यायचे या ठिकाणी. कर्जत लायन्स वर्सेस नेरल वॉरियर्स यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार लिस्ट घेऊन आपण त्वरित या ठिकाणी यायचे. राईट राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला संतोष गारे ज्याला चपराक लगावले जाते. परंतु चपराक एवढी जीवघेणी होते की फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. मोठा हादरा आता मात्र 9515 CSKला पहिला सामना. कोणता विजयाची नंदी आपल्याला पाहायला मिळणार. कारण संदीपजी गायकवाड जर विचार करायला गेला पहिल्या 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने धावा आल्या. परंतु 3रं षटक दिनकर तलपेचं रोमहर्षक पाहायला मिळालं ज्याच्या माध्यमातून 3च धावा खर्च झाल्या. आणि त्याच्यानंतर उजव्या हाताचा क्रिसगेल संतोष गारे पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन घडवतोय. क्या बात आहे डीजे मास्टर. तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल. सध्या लग्न सराई आहे आणि बघण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. तशा पद्धतीतल्या दोन्ही लहरी मैदानात प्रस्तुत करतायत. धन्यवाद तुमचे सुद्धा मनापासून. सध्या मैदानाकडे जाऊया. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कर्जत लायन्स वर्सेस नेरल वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. विनंती आपणास की आपल्या प्लेइंगची लिस्ट द्यायची आहे. जाऊया मैदानाकडे. राईट अप राऊंड द विकेटचा मारा. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. गिरकी घेतली होती जागेवरती. जागा मात्र बनवता आली नाहीये फलंदाजाला खऱ्या अर्थाने. परंतु स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात आत्महत्येस प्रवृत्त केलंय. विकेटचं पतन घडलं जात आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानात आपण पाहतोय. परंतु स्ट्राईक वारंवार आपल्याकडे ठेवणं कितपत योग्य आणि कितपत घात. मी तर नेहमी म्हणतो ज्या पद्धतीत स्ट्राईक जर आपल्याला रोटेट करायची असेल तर एक शिवशक्ती कळाव संघाचा विशू बोराडे ज्याच्याकडे नक्की शेवटच्या क्षणाला स्ट्राईक दिले तर षटकारांची आतिषबाजी होते. आणि दुसरीकडे SSC चिंचोली संघाचा केदार भाग आहेत. सध्या मैदानाकडे जाऊया कारण संतोष गारेची गोलंदाजी सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करते. संदीप सर तुम्हाला सांगू इच्छितो ही लीग मॅच आहेत. यामध्ये 1 विकेट
एक काढलेली कमी धाव, एक फुकट घेतलेला विकेट आणि एक फालतू टाकलेला विकेट घातक ठरू शकतो संघासाठी. ही एक 11ची मॅच नाही आहे का इथे स्कोअर रन रेट बघितला जाणार. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल याचा भान याचा विचार करूनच हे सामने आणि आपल्या स्पर्धा खेळायची आहे. नक्कीच नक्कीच संदीप गायकवाड लीग मॅचेस मध्ये समीकरणच तसं असतं. आणि संतोष गारेचा पुढचा चेंडू हा यॉर्कर लेंथ बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु फळीखाली चेंडू दिला आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाकडे. संतोष गारे एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे. मैदानात उंच धाव संख्येला उभारी देताना दिसत नाहीये. स्ट्रायकरचा फलंदाज काय करणार. हेलिकॉप्टरने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु घडलं वेगळाच. चेंडूला खेळायचं होतं वेगळ्या दिशेत आणि चेंडू खेळला गेला वेगळ्या दिशेत. याचा फटका मात्र फलंदाजाला एकेरी स्वरूपात धाव पाहायला मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 36 या अंकावरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडूने इतकी उंची गाठले की चेंडू सरळरित्या सीमारेखा पार पाहायला मिळाला. आणि हा पंचांचा चौकारचा इशारा, ज्या धावसंख्येला बऱ्याचशा अंशी ब्रेक लागला होता तो मात्र आता चौकाराच्या दिशेने वाढण्याची चाल केली जाते. ती फलंदाजच्या माध्यमातून या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापही 4 दशके म्हणजे 40 या अंकावरती. नक्कीच कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक वर्ग यांच्यासाठी विनंती आहे की आपण थोडं एक हात मागे सरकून बसले तर खूप बरं होईल. आपल्यासाठी ते गरजेचं आहे. सुंदर फटका खेळायचा होता, परंतु अंधाधुंदी कारभार सध्या मैदानात या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पंचांचं मात्र बोट उंचावलं. धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर मात्र गोलंदाजांना सबकून मार खायला लागला, परंतु पुढच्या 2 षटकांचा जर विचार करायला गेला तर आता मात्र विकेटच्या स्वरूपात 9515 CSK ची सर्व खेळाडू तंबूच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहेत. तू चल मैं आया अशा स्वरूपातला सूर लावला जातोय मैदानावरती. विलंब नकोय, फलंदाज मैदानात रवाना व्हायचंय त्वरित. षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 40 या अंकावरती. येणारे 4 षटके आणि विजयासाठी मात्र 10.25 च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत त्या 31 टायगर्स या संघाला. तत्पूर्वी डीजे मास्टर यांना देऊया एक सुवर्ण संधी. थँक्यू डीजे मास्टर. आपण विनंती करूया या ठिकाणी नेरल वॉरियर्स वर्सेस कर्जत लायन्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण वेल दौडू नका. नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. नेरल वॉरियर्स संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. कर्जत लायन्स संघाचा कर्णधार विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी या ठिकाणी यायचे. कर्जत लायन्स संघाचा कर्णधार आपण वेल दौडू नका, टॉससाठी या ठिकाणी यायचे. तर प्रत्येक खेळाडूचे नाव त्याच्यावरती सही पाहिजे. 15 सर्व खेळाडूंची नावं त्यावरती सिग्नेचर काही. आणि जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. तर या ठिकाणी CSK 9515 चे संघ मालक संजय दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे पदाधिकारी देवा भोई साहेब यांच्या शुभ हस्ते संजयदादा कोलंबे अर्थात CSK चे संघ मालक यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केले जाते. चला फलंदाज मैदानात रवाना व्हा. आपण पाहतोय 9515 चे संघ मालक सन्माननीय संजय दादा कोलंबे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय वसुदेव भोईर यांच्या हस्ते त्यांना सन्मान केला जातोय कमिटीच्या वतीने. मनापासून आपलं या आयोजनात स्वागत. नाणेफेकसाठी यायचं आहे.
फलंदाज मैदानात रवाना व्हायचंय. आपण जाऊया सध्या नेरल वॉरियर्स आणि कर्जत लायन्स आणि नेरल वॉरियर्स यांच्यात ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संदीप आपण जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी सलमानजी नजीर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मी विनंती करतो आहे या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी माफी असावी. आपण पाहतोय या ठिकाणी 9515 CSK चे संघ मालक उपस्थित आहेत. संजय दादा कोलंबे यांना विनंती करेल की आपण हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुढील सामन्याचा नेरल वॉरियर्स वर्सेस कर्जत लायन्स यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी संजय दादा कोलंबे या व्यासपीठावरती. नेरल लायन्सचे संघ मालक सध्या बाळादादा धनवे येथे उपस्थित आहेत. संघ नायक उपस्थित आहेत. मी कडे जाईल. बाळादादा धनवी सध्या आपण पाहतोय KPL चं पर्व चालू आहे. काय म्हणायच्या बद्दल? खूप सुंदर आयोजन आहे आणि असंच व्हावं मला वाटतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं गतवर्षी वावलोलीचं मैदान होतं, यावर्षी शिवशक्ती कडावचं मैदान. काय म्हणाल? सर्व मैदान चांगले आहेत. संजय दादा तांबोलीचं पण चांगलं आहे, नंतर वावळलीचं आहे, कडाव आहे, अजून मला वाटतं नेरळचं आहे. सगळे ग्राउंड सुंदर आहेत. सर आपण चालू करा सर. धन्यवाद बाळादादा धनवी. त्यानंतर कर्जत लायन्स चला त्वरित नाणेफेक करण्यासाठी कर्जत लायन्स संघाचा कर्णधार अभि देवगरे उपस्थित आहेत. नितीन दुलेचा पहिला चेंडू ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न सुरेखरित्या गाडी स्टेशनवरून निघाली, मध्ये जाऊन अडकली. फलंदाज माघारी येणार. समाधान पहिल्या चेंडूवरती धावतीत झटका 31 टायगर्सला. दरम्यान जाऊया आपण पाहतोय कर्जत लायन्स संघाचा संघनायक अभि देवगरे येथे उपस्थित आहेत. अभि देवगरे सध्या आपण पाहतोय नेरल वॉरियर्स संघासमोर खेळणार आहेत. नेरल वॉरियर्स संघासमोर खेळताना बाळादादा धनवी सन्वेत कोणती रणनीती आकाल? 40-45 धावांचा आव्हान प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही कर्णधार उपस्थित विनंती करेल की नाणेफेक करून घ्यायचे आपल्या हस्ते. या ठिकाणी कर्जत लायन्स संघाचे संघमालक प्रशांतजी धांजे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. दोन्ही कर्णधार विनंती असेल चेंडू आपण इथे चॉईस करायचे. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारद झाला. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं 31 टायगरचं 0 या धावसंख्येवरती. कोणत्या प्रकारची धावसंख्या? तर प्रशांतजी धांजे साहेब, खरंच आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुरेख आहे. आजचा तुमचा वाढदिवस. तर कर्जत क्रिकेट असोसिएशन अर्थात कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक गोड कौतुक करतोय. आणि डॉनी डीजे खरंच भाऊंसाठी एक बर्थडेचा सुंदर संगीत आपण ॲडजस्ट करून ठेवायचे. प्रशांत धांजे साहेब अर्थात कर्जत लायन्सचे संघ मालक आहेत, त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे. नितीनचा पुढचा चेंडू गतिवान चेंडू होता, गोलीच्या वेगाने फेकलेला तोफखाना या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी, ऑफलाईन ही लाईन ठेवलेली सुरेखरित्या हा डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सन्माननीय नितीन झांजे साहेबांचं आगमन होतं. विनंती आपणास व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय नितीन झांजे. संतोष घारे आपण पाहतो उजव्या हाताचा ख्रिसगल ज्यांच्या नावाने संबोधला जातोय. त्यावर दशरथ देशमुख कलमुलीचे खेळाडू 31 टायगर मधून खेळतात. सुरेखरित्या पटका चेंडू हवेमध्ये चेंडू होता, खूप वेळ होता. जय कोणत्या प्रकारची गलती करत नाही. दुसरा हादरा, दुसरा गडी घालत दुसरा विकेटचं पतन आणि दुसरा मोठा अडसला दूर केला या ठिकाणी CSK ने अर्थात 9515 संघाने. संतोष घारे पुन्हा एकदा माघारी परतलाय. धावसंख्या 0.
तर हा प्लेअर इंजर्ड आहे नितीन, काही भाजलाय तरी ट्रॅक घालू शकत नाही. डॉक्टरने मनाई केली अंगावरती कपडे चढवायची, पण तरीही संघासाठी खूप उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय. सुरेख फटका, दशरथ देशमुख मास्टर माइंड कशाला म्हणतात दाखवून देतो. चेंडू डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, चेंडू झाला फरार, जाऊन पोहोचलाय तो चौकार. आपण पाहतोय 2 विकेटच्या पतनानंतर या 4 धावा धावफलकावरती पाहतोय. आपण विचार केला जर पहिल्या इनिंगचा पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा होत्या, त्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकात दिनकरने दिलेल्या 3 धावा आणि चौथ्या षटकात आलेल्या 7 धावा, अर्थात 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 41 धावांचं लक्ष होतं. आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरेखरित्या चेंडू, लाजबाब गोलंदाजी. कोण म्हणतो प्लेअर इंजर्ड आहे? मनोज, हा प्लेअर इंजर्ड नाहीये, हा प्लेअर आहे ना, फक्त सांगतो मी इंजर्ड आहे, पण गोलंदाजी त्याप्रमाणे करत नाहीये. सुरेखरित्या लाजवाब, एक तरतरीत गोलंदाज, तेज तरार गोलंदाज, फास्टर गोलंदाज कसा असावा त्याचं प्रचिती देतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आपल्या पाहतोय 5 चेंडूवरती 2 विकेट आणि 4 धावा फक्त खर्च करतोय. पुढचा चेंडू नितीनचा. या ठिकाणी बघितलं लाईन अँड लाईनमध्ये बिघाड, अर्थात पंच आमच्याकडे स्क्वेअर माराची घोषणा करतात. वाईट चेंडू, एक खराब चेंडूचा मारा पुन्हा एकदा पाहिला जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना ही अवंतर धाव संघाशी फायदेशीर असणार, कारण माफक आव्हान आहे. 10.25 ची सरासरी संदीपने सांगितली आपल्याच, ही सरासरी राखायची आहे. पहिल्या षटकात 5 धावा 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. मित्रांनो, टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. कर्जत प्रीमियर लीग 2019 पर्व दुसरे, शिवशक्ती कडाव या मैदानावरती आपण स्पर्धा पाहतोय. सुरेखरित्या लॉंग ऑफ रिझर्वमध्ये जय, त्या ठिकाणी थोडंसं फंबल पावत मिळालं, पण 1 धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकामध्ये बघितली तर सरासरी जर बघितली गेली तर आगेकूच होतो CSK या ठिकाणी, कारण 2 विकेटचं पतन या ठिकाणी 31 टायगरचं झालं, म्हणजे 2 विकेट कमावून फक्त 6 धावा गमावल्यात या ठिकाणी CSKने. उर्वरित आपण पाहतोय 35 धावांचं लक्ष असणार, 18 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. या 18 चेंडूमध्ये 35 धावा करायचे मित्रांनो. फास्ट का घेतोय? कारण खूप गरज असणार. आजच्या दिवसात 10 मॅच आहेत, त्यामुळे फास्ट घेणं खूप गरजेचं असणार. आणि विनंती असेल प्रत्येक संघ मालकाला, सगळे खेळाडूला आपण या ठिकाणी वेळ लावायचे. अभि देवगरे सर, आपण व्यासपीठावरती यायचे. आपण यानंतर बिग फाईट असणार, कर्जत लायन्स वर्सेस नेरळ वॉरियर्स. एकीकडे अभि देवगरे, दुसरीकडे असणार बालादा धनवी, एकीकडे भाऊ राठोड. अनेक कर्जत तालुक्यातील बहादर संघ, खरी मजा असणार. अभि देवगरे वर्सेस विशू बोराडे, दोन्ही संघातील खेळाडू एकमेकाच्या विरोधात. हीच तर मजा आहे सध्या लीगची. या साखळी स्पर्धेत ही मजा असते, रोज खांद्यावरती खांदा टाकणारे आज एकमेकाच्या विरोधात उभे राहणार. फक्त क्रिकेटच्या मैदानावरती, क्रिकेटच्या खेळापुरते पुन्हा एकदा संध्याकाळी एकत्र होणार. तुझं काय चुकलं ना माझं काय चुकलं, तू काय हुकला ना मी काय शिकलो, हे फक्त समजलं जाणार. दुसरं षटक कर्जत तालुक्यातील मोठ्या नावाने समजला जाणारा हा खेळाडू वैभव थेर, गतवर्षी स्पर्धेचा मैदानाचा बादशाह ठरलेला खेळाडू. तर विनंती असेल, 6 धावा या ठिकाणी अर्जित होतात. प्रेक्षकांना विनंती करतो, माईकचा आवाज स्लोज असणार आणि DJ बंद असणार, कारण स्कूलचा प्रोग्राम आहे. 12 वाजेपर्यंत या ठिकाणी समारंभ असणार आहे, त्यामुळे आवाज थोडंसं कमी केले जाणार. मित्रांनो, त्या स्पर्धेकडे आपण थोडंसं लक्ष द्यायचंय. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागले गेले. आपण पाहतो मास्टर माइंड दशरथला का म्हटलं जातंय, दाखवून दिलं दशरथने. 4 चेंडूमध्ये 11 धावा करून शेर बुडा हुआ घास नाही खाता. पुन्हा एकदा तयार, सुरेख फटका, चेंडू भिरकावून दिला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलणार, प्रयत्न सुरेख होतो. त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. काऊ कॉर्नर रिझन मध्ये आपण पाहायला गेलं मनोज कोलारे संघाकडून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो सुरेखरित्या चेंडू अडवतो. 1 धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 13. 13 धावा धावफलकावरती आहे. तर दिनकर तलपे आत्ताच सगुणाबाग चषकामध्ये
93 धावा आणि अर्थात 8 विकेट जिच्या नावेवरून कोरल्या गेल्या होत्या सुरेखरित्या या ठिकाणी होम थिएटरचा मानकरी ठरलेला खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला गुड मॉर्निंग करत चेंडू जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूने आपण पाहिले 3 चेंडू 7 धावा खर्च केल्या वैभवने. धावसंख्या आपण पाहिली गेली 13 या आकड्यावरती स्थित आहेत. सुरेख फटका आपण पाहतो लॉंग ऑफ मधून चेंडू जाणार सीमा रेषा पार. चेंडू झाला फरार जाऊन पोहोचलाय तो चौकार. 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात. 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली. हम 7 1 7 17 17 धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहतोय या 17 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. 17 म्हटलं गेलं तर नेहमी खतरा असतो. कधी चांगलं कधी वाईट, कधी लक कधी बॅड लक म्हटलं जात आहे. या ठिकाणी वैभव बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार. 5वा चेंडू असणार दिनकरसाठी. फुलटा चेंडू 17चा खतरा गोलंदाजाला. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. A1 क्वालिटी ब्रँडेड फटका इन दिनकर षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. म्हटलं 17चा खतरा. 17 खेळाडू असतात कुणाल सर. 11 प्लेयर क्षेत्ररक्षण करत असतात. 2 फलंदाज 2 पंच 1 स्कोरर आणि 1 माईकवाला. दोघांची संख्येचे 17 होते. तर विनंती असेल या ठिकाणी जेवढे कडाव संघाचे आजीमाजी खेळाडू जे पाठीराखे असतील, खरंच या ठिकाणी कडावचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती यायचे. अर्थात आयोजकांच्या वतीने विशू बोराडे यांच्या वतीने हे विनंती केली जाते आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचे. कोणत्या प्रकारची या ठिकाणी पाहिली गेली तर गडबड गोंधळ होत नाहीये. सुरेख असं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थात शिवशक्ती कडाव संघाने घडवलेले मैदान. तर आज खरंच अनेक समालोचक कर्जतचे समालोचक या ठिकाणी असणार. त्याचबरोबर सूरज हातमोडे आमच्या सोबत या ठिकाणी जोडला जाणार. 2 षटकं संपले. 2 षटकामध्ये पाहिलं गेलं धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. 41 धावांची गरज होती. अर्थात 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रति षटक 9 धावांची सरासरी राखायची आहे. या 18 धावा धावफलकावरती कशा लागल्या जातील, या 18 धावा फलंदाज कशा प्रकारे करतील, या गोलंदाज त्यांना रोखतील, प्रेक्षक लोकांना कशा प्रकारे मजा येणार, चौकार षटकार कशा प्रकारे लागले जाणार हे सांगण्यासाठी सर्वश्री 12 चेंडू 18 धावांची गरज. मायक्रोफोनवरती येतील संदीप बोराडे. त्यानंतर पुढच्या सामन्यासाठी सोबत जोडले जातील सूरज हातमोडे. आपण पाहणार स्पर्धेची मजा. अर्थात कर्जत प्रीमियर लीग 2019 पर्व दुसरे. धन्यवाद संदीप गायकवाड. सांगे कोट्यातलं 3रं षटक रॉनी मराठेचं प्रगतीपथावरती येतोय. उत्तमरित्या फटका खेळण्याचा प्रयत्न, दशरथ देशमुखला जागेवरती चित करण्याचा प्रयत्न केला गेला होता रॉनी मराठेच्या माध्यमातून. परंतु आपण पाहतोय अटीतटीच्या लढतीमध्ये सध्या गोलंदाज हवी होतोय मैदानात. कारण 12 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगल्या प्रकारचा खेळ, उत्तम दर्जेदार क्रिकेट कर्जत तालुक्यात पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय उत्तमरित्या समालोचकांची सुद्धा संधी आहे, पर्वणी सुद्धा पाहायला मिळणार आहे या व्यासपीठावरती. रॉनी मराठेचा पुढचा चेंडू दशरथ देशमुख. एक जबरदस्त मास्टर माइंड जय हनुमान कलंबोली संघाचा. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले जाते, पंच तटस्थ राहतात. गोळीच्या वेगाने आलेला हा चेंडू सपकन दिशा विकेट किपरच्या हातात पाहायला मिळाला. यष्टी रक्षक मैदानात चांगली कामगिरी करतोय. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. अशा पद्धतीचा सामना आपण पाहतोय. 12 चेंडू 18 धावा. परंतु त्याच्यानंतर आता मात्र 10 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज आहे. रॉनी मराठे सारखा गोलंदाज सध्या मैदानात चांगली कामगिरी करतोय. शहीद भगतसिंग मराठे ओढाले संघासाठी आपलं योगदान देणारा 1 गाव 11 साठी तो आता सध्या गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका खेळला गेलाय. आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून ट्रॅव्हल केला गेला. सीमारेषेजवळ चेंडूला अडवलं जात आहे. चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी एकेरी स्वरूपातली धाव आपण पाहतोय. ज्या धाव संख्येचा ब्रेक लागला होता गेल्या 4 चेंडूंपासून त्या ब्रेकला मात्र
थांबवलं गेलंय. एकेरी स्वरूपातली धाव धावपळकावरती लागली जाते. एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. अद्याप 24 अंकावरती येणारे 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. रॉनी मराठे या चमत्कारिक गोलंदाजीला मात्र तमाम प्रेक्षक नमस्कार करणार का ते पाहूया. सुरेख पाहतोय, जबरदस्त. मी म्हटलं तर निर्णायक षटक आहे. ज्या षटकामध्ये जर धावा कुठल्या गेल्या नाही तर मात्र संघाला परास्तच्या दिशेने वाटचाल करावी लागते. कारण जर विचार करायला गेला 2 षटकांमध्ये बरीचशी खेळी साकारली आहे, परंतु सध्या मैदानात रॉनी मराठे सारखा गोलंदाज उद करतोय, थोडंसं दाखवून देतोय. खऱ्या अर्थाने विशाल बोर्डे सुद्धा उपस्थित आहेत. शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाला दाखवून देतोय सध्या कशा प्रकारची गोलंदाजी करायची असते. 1-11चा विषय असतो. विशाल बोर्डे मनातल्या मनात हसतायत रॉनी मराठे, परंतु सध्या मैदानात संघासाठी कितपत योगदान आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि टर्निंग पॉइंट वरती मॅच येऊन पाहतोय आपण, कारण अद्यापपर्यंत रॉनी मराठेने गोलंदाजीच्या क्षेत्रात 4 चेंडू फेकले गेले या मैदानावरती आणि 4 चेंडूंमध्ये 1 धाव देऊन एका विकेटचं पतन घडवलंय. आपल्या 4 चेंडूंमध्ये विलक्षण गोलंदाजी करतोय, परंतु आता मैदानात रुपेश मस्कर आणि त्याच्या समवेत येणारा फलंदाज काय करणार ते पाहूया. कारण दशरथ देशमुख आणि रुपेश मस्कर या सर्वांची वर्णी मैदानावरती लागली गेली आहे. कारण एक जमेची बाजू आहे सध्या. तरी एक विचार करायला गेलं पहिल्या सत्राचा तर 2 षटकांमध्ये 30 धावा आल्याच्या नंतर वेट अँड वॉचची भूमिका फलंदाजांना घेत असताना मात्र 9515 CSK चे फलंदाज तंबूच्या दिशेने वारंवार रवाना झाले आणि त्याचाच फटका मात्र धावसंख्येचा डोंगर कमी झाला. म्हणजे 12 चेंडूंमध्ये अवघ्या 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. रॉनी मराठेचा पुढचा चेंडू हा सुंदर. आता मात्र फटका केला गेला कार्पेट पद्धतीने, सहजरित्या टोलवला चेंडूला. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जागेवरती झाला, परंतु एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या अंकावरती. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. लीग मॅच आहे मित्रांनो. आपण पाहतोय लीग मॅच मध्ये प्रत्येक विकेट प्रत्येक रन ही सर्वात महत्वाची गणली जाणार. कारण प्रत्येक रन आणि प्रत्येक विकेटचा जर विचार करायला गेला तर लीग मॅच मध्ये आपला स्कोअर डाऊन व्हायला वेळ लागत नाही. पॉइंटच्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे, परंतु हे पॉइंट खिशात कमवण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये थरार 3131 टायगर्स वर्सेस 9515 CSK यांच्यात ते लढत. सुंदर गोलंदाजी रॉनी मराठेची दाद द्यावी लागेल. 2 धावा जर दिल्या नसत्या तर मेडल षटकची वृत्ती मैदानावरती पाहायला मिळाली असती रॉनी मराठेच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतोय या 2 धावेने थोडंसं गणित बिघडलंय. ते सध्या तरी 3131 टायगर्स या संघाचं अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी रॉनी मराठेची ऐन मोक्याच्या वेळी गोलंदाजी करतोय. सध्या घंटा वाजवण्याचा प्रयत्न करणार का, परंतु येणारे 6 चेंडू महत्वाचे आहेत आणि या 6 चेंडूंच्या अगोदर रॉनी डिजेनकडे एक संधी जाऊया. धन्यवाद. आपण पाहतोय डीजे मास्टरला आपण थोडीशी विश्रांती देऊया, कारण बाजूला आपण पाहतोय माध्यमिक विद्यालय आणि या विद्यालयात सध्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम चालू आहे. त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत, कारण त्याचा त्रास आपल्यापासून त्यांना व्हायला नको. ही सगळ्यात मोठी खबरदारी सध्या आयोजकांनी घेतली आणि खरोखर कर्जत क्रिकेट असोसिएशनचे मनापासून स्वागत करेल, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी रंगवली जाते. सांघिक कोट्यातलं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय 9515 संघाकडून. तो गोलंदाज सुरेख फटका, रुपेश मस्कर ब्रँडेड फटका आहे, परंतु चेंडू सेफ झोन मध्ये येतोय. जीवाचा आकांत केला या क्षेत्ररक्षकाने, परंतु झेल टिपू शकला नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करेल, परंतु त्याच्याही पलीकडे क्षेत्ररक्षक एवढी मोठी ढिसाल कामगिरी मैदानात केली जाते. ऐन मोक्याच्या वेळी मी तर म्हणेल रॉनी मराठेने घंटा वाजवली होती, परंतु ती घंटा वाजवण्यात थोडंसं अपयश ठरतोय हा क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये आणि ती संधी पुनश्च येईल अशी वाटत नाहीये. आणि अशा पद्धतीत या 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अद्याप 27 या अंकावरती. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय घडतंय मैदानात. रुपेश मस्कर जोपर्यंत मैदानावर आहे, दशरथ देशमुख जोपर्यंत मैदानावर आहे, तोपर्यंत मात्र 3131 टायगर्स चांगली नांदी लावताना दिसणार, शंकाच नाहीये त्याच्यात.
पुढची मॅच आपण पाहणार आहोत नक्कीच कर्जत लायन्स वर्सेस नेरळ वॉरियर्स. एक बिग फाईट मॅच मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. एकीकडे आपण पाहणे बालादादा दनवे एक जबरदस्त कर्जत तालुक्यातील ऑलराऊंडरच्या भूमिकेत खेळाडू. मी म्हटलं होतं रुपेश मस्कर सध्या समालोचन कक्षाचं स्वागत करतायत. सांगून दिलं जात आहे समालोचकांना तुमची बडबड थोडी थांबवा कारण डोकी फोडण्याचा प्रयत्न मी करणार तुमचा. आणि त्याच प्रकारे रुपेश मस्कर सध्या मैदानात चांगल्या प्रकारे फटका खेळतोय. या 6 धावांनी मात्र थोडीशी आशा पल्लवित केली गेली का ती 3-1 टायगर्स या संघाची. पाहूया काय घडतंय कारण आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र तब्बल 33 या अंकावरती. चार चेंडू 8 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका रुपेश मस्करच्या फलीमधून निघालेला परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सध्या मैदानात घडवलं जात आहे. जयवंत धुलेच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण घडवलं जात आहे. मी म्हटलं होतं चुकीला माफी नाही आणि चुकाच मैदानात पाहायला मिळाल्या. या चुकांवरती जर विचार करायला गेला तर आता मात्र 9515 CSK संकटात सापडतोय. जयवंत धुलेने जीवाचा आकांत करून बाउंड्री लाईन वरचा 4 धावा ना 4 धावा. बाउंड्री लाईन वरती आलेला चेंडू मात्र जयवंत धुलेने अडवला परंतु क्षेत्ररक्षकांची चुकी एवढी महागात ठरली मैदानात का धावून 4 धावा सुद्धा फलंदाजांनी काढल्या. म्हणजे जो आकांत केला जयवंत धुलेच्या प्रयत्नाने यश आलं नाहीये. अद्याप आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. ती मात्र सध्या 3-1 टायगर्सच्या संघाला. समाधान कोलंबे कर्णधाराच्या भूमिकेत परंतु सध्या मैदानात आल्या विकेटचं पतन घडून गेला. योगदान दिलं नाहीये परंतु त्याच्यानंतर चांगला डाव सावरला जातोय. पंचांचा स्वैर चेंडूचा मारा आपण पाहतोय. अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू आता मात्र आव्हान जे अवघड होतं त्याला सोपं केलं. म्हणजे रॉनी मराठीच्या गोलंदाजीला सध्या तरी झुगारून दिलं जात आहे ते गोलंदाज सागर कोलंबेकडून. सुंदर फटका उंची गाठले चेंडूने परंतु आता कोणतीही चुकी यष्टीरक्षक करणार नाही शंकाच नाही. आणि रुपेश मस्करच्या पारीचा अंत. जबरदस्त मोठा हादरा सध्या तरी आपण पाहतोय 3-1 टायगर्सला. प्रत्येक खेळाडू नक्कीच विचार करायची वेळ आहे कारण आपण पाहतो ही स्पर्धा लीग मॅचच्या स्वरूपात आहे. त्याच्यामुळे अकलेचा बुद्धीचा आणि ताकदीचा खेळ मैदानावरती जो घडवेल तो मात्र टॉप 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय सध्या टॉप 8 साठी लढाई आहे. पहिला सामना मैदानात खेळला जातोय तो मात्र 9515 CSK वर्सेस 3-1 टायगर्स यांच्यातील लढत. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी मात्र 3 धावसंख्येची गरज आहे 3-1 टायगर्स संघाला. या 2 धावा रोखल्या जाणार का. बराचसा खेळ क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलाय. नक्कीच ज्यावेळी सामना टाय वरती येईल त्यावेळी मात्र 1-1 पॉईंटच्या दिशेने वाटचाल असेल. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक संघनायकाने. आणि त्याच्यानंतर पॉईंटच्या दिशेने मात्र तुमची स्कोअर लेवल आणि विकेट यांचं गणित साधलं जाणार आहे ज्यावेळी आपण टॉप 8 मध्ये असाल. याची नोंद घ्या प्रत्येकाने. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवरती सागर कोलंबे. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू. समाचार घेतला गेला. भिरकावणी दिले. चेंडू सीमारेखा पार. काय षटकार की चौकार. षटकार आहे ना. षटकार नक्कीच हेच तर गणित आहे. या षटकाराने मात्र विजयाला गरज होती ती 3 धावेची परंतु 3 धावांचा भरणा सध्या तरी 3-1 टायगर संघाच्या खात्यात वाढला गेला. या 3 धावा 3-1 टायगर्सला सध्या लाभदायक सुद्धा ठरू शकतात पुढच्या पॉइंटच्या दिशेची वाटचाल. दरम्यान आपण जाणार आहोत
पुढील होणारा सामना कर्जत लायन्स वर्सेस नेरळ वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणीसाठी सज्ज होऊया. दोन्ही संघ विनंती आहे तुम्हाला, विलंब करू नका. आपल्याकडे फक्त 20-20 मिनिटे 2 सत्रांसाठी, मधला वेळ सुद्धा आम्ही गणला तर 10 मॅच होत नाहीये, त्याची नोंद घ्या. आपण वारंवार विनंती करतोय आपणास. चला जाऊया मित्रांनो. रॉनी डीजे थोडस कुठे असाल तर थोडीशी सौम्य आवाजातली धून जर ठेवली तर बरं होईल. विनंती आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगला व्यक्तिमत्व, युवांचं प्रेरणास्थान सध्या उपस्थित आहेत. ते सन्माननीय प्रशांती जांजे साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याकडे आपण वळूया. सध्या आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने हा वाढदिवस साजरा केला जातोय. दोन्ही संघाला विनंती की आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी. दरम्यान मंगेश वायकरे सुद्धा उपस्थित होत आहेत. मनापासून या आयोजनात आपला स्वागत. सन्माननीय प्रशांत जांजे यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय आणि या वर्षावासाठी आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने सध्या केक कापून त्यांचं स्वागत केलं जातोय. अतिशय आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि त्याच्यात मात्र दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतजी जांजे साहेब